हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना यूट्यूब फॅमिली कशा आहात? मजेत ना? तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. कटोरी ब्लाऊज आहे, 40 साईजचा ब्लाऊज आहे हा. मग साईज मोठी आहे बघा तुम्ही. आणि पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण टिचिंग मी दाखवलेली आहे, तर नक्कीच पाहत राहा सर्वांनी. धागा वगैरे भरून घेते मी आता. शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यूट्यूब फॅमिली सगळे मजेत असाल तर चला आता सुरुवात मी करते. बॉबिन भरून घेते. सर्वात पहिलं मी बॉबिन भरून घेतली. 2 बॉबिन भरून घेतल्यात, म्हणजे नंतर मग आपल्याला हे नको परत परत धागा काढा, लावलेला धागा. सर्दी झालेली आहे मला, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग केलंच नाही मी. बरेच दिवस झाले शूट पण करत नाही, तब्येतीमुळे. सर्दी वगैरे झाली होती, काम आटपून कधी झोपू असं होते मला. सर्दीमुळे जरा तब्येत माझी डाऊन आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आता मी सुरुवात करत आहे. तसा मी फास्ट व्हिडिओ केलेला आहे पुढे, पण पूर्ण टीचिंग दाखवलेले आहे. बघत राहा सर्वांनी. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. कुठून व्हिडिओ पाहता नक्की लिहा कमेंटमध्ये. आता उलटं सोयीचं हे सगळं चेक करायचं आधीच. आणि तुम्ही नवीन असाल तर मार्किंग करून ठेवायची आहे ते, कारण की चुकणार नाही. कधी कधी आपण गडबडीमध्ये उलटा सोयीचा होतो, कारण की जेव्हा आपण नवीन टीचिंग करतो ना, तेव्हा 10 वर्षाच्या पहिलं मला पण तसंच होत होतं. 10 वर्ष झाले मला टीचिंगमध्ये, पण त्याच्या नवीन असताना होतं उलटं पालटं. शिकवणाऱ्यांनी मला सांगितलं कसं काय होतं आहे उलटं पालटं, सांग बरं. आणि बघ मग समोर उभं राहिल्यावरती मग जास्त चुकतं ते, असं होतं. तर नवीन शिकणाऱ्यासाठी सांगत आहे मी. नवीन शिकत असताना सगळ्याकडनं चुका होतात, त्यासाठी मग हा जो व्हिडिओ आहे नक्कीच बघा मैत्रिणींनो. तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये. आता दुसरी पण स्लीव मी घेत आहे. दोन्ही स्लीव आपण टिचिंग करून घेणार आहोत, म्हणजे जोडून घेणार आहोत. सर्व अस्तर वगैरे सगळं जोडून घेते आधी, मग नंतर लगेच आपल्याला सरळ जॉईन करायचं आहे. आणि ह्या ब्लाऊजला मी पायपिंग केलेली आहे. कपडा जर कमी असेल तर उलटवत असते, कारण कपडा जर असला तर मग डायरेक्ट मी पायपिंग करत असते. म्हणजे पायपिंग जर केली तर ब्लाऊज इकडे तिकडे हालत नाही, बरोबर बसतो तो. गळा वगैरे उतरत नाही, बाकी काय नाही. आणि किंवा मग आपण हात शिलाईची जरी पट्टी आतून लावली ना तरी पण चालतं, त्याने पण व्यवस्थित राहतं ते, काही प्रॉब्लेम नाही होत. त्याने पण आतल्या साईडला लावायची असते ती पट्टी छान पद्धतीने आपण व्यवस्थित. आता बघा एकदम कपडा मऊ आहे हा, त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत राहतं आपल्याला, त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला घ्यायचं असतं. आता इथे सेप लगेचच हातासरशी सेप देऊन घ्यायचं आपल्याला. नंतरून आपल्याला लक्षात राहतं नाही राहतं, मग ते मागं पुढं होतं. त्यासाठी लगेचच आपली टीचिंग झाली तर आपल्याला हातासरशी ते काम करून आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे बघा कटोरीचे जे पार्ट आहेत ते सगळे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. साईड पार्ट, कटोरी सगळं व्यवस्थित जोडून घेणार आहेत मी आता. आता इथे अस्तरला थोडासा कटोरीचा जो पुढचा टोक असतो ना, तिथे थोडासा मोडलेला आहे अस्तर. पण आता मी कटिंग केले, काल केलेलं आहे कटिंग. मी काय वरती गेले नाही, वरती घरात जायला लागतं वरच्या इस्त्री करण्यासाठी, त्यामुळं नाही गेले मी. थोडंसंच होतं, पण इस्त्री जर केली तर फिनिशिंग छान येते आपल्या ब्लाऊजला. आणि सोपं पण जातं आपल्याला, म्हणजे कुठे अशा गुड्या वगैरे येत नाही ब्लाऊजला. तर त्याची काळजी घ्यायची आहे सर्वांनी. आता इथे जागा कमी असल्यामुळे मग काही गोष्टी वरती जाऊन इस्त्री करून आणायला लागतं मला, मग मी नाही गेले वरती. जवळ असल्यावर पटकन केली असते, असा विषय असतो. तर आणि झाल्यानंतर पण इस्त्री करून दिली तरी त्या ब्लाऊजला एकदम छान अशी फिनिशिंग येत असते. ब्लाऊज शिवताना नाही केली तरी चालेल, पण नंतरून तुम्ही इस्त्री केली तरी चालते. ब्लाऊज छान दिसतो, पण फिनिशिंग पण येते. आणि जर जास्त चुरगळलेला जर असेल ना तर मग त्याला करायला लागते इस्त्री, नाहीतर मग आपलं ब्लाऊज बिघडू शकतो. कुठे जास्त कुठे कमी असं होऊ शकतो मैत्रिणींनो, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि इस्त्री तर सगळ्यांच्या घरात असतेच असते. इथे शोल्डर मी 6 घेतलेला आहे, गळा रुंदी
2 इंच घेतली आहे आणि 7 इंच बॅकचा गळा घेतलेला आहे आणि कटिंग केलेले आहे, कारण की मीडियम आहे गळा एकदम त्यासाठी, आणि साईज मोठी आहे पण मीडियम गळा आहे त्यांचा मागचा. आणि आता मी इथे जोडून घेत आहे बघा. आता आपण फ्रंट पार्टचं सगळं जोडून घेतलेलं आहे आणि तसंच आपण मागच्या बटाचा आता इथं पिनअप करून घ्यायचा आहे. सुसुळा खूप कपडा आहे हा, आणि झालं असं की पिना 2 डझन होत्या, सगळ्या हरवल्या माझ्याकडनं, 2च राहिलेल्या बघा. शोधून शोधून 2 लावल्या, तेवढ्या काढून तिथंच मशीनवर ठेवल्या का तर ते पडून जातात. त्यासाठी आपल्या डब्यातून ठेवलं ना मग ते राहतात. आता व्यवस्थित अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे गळ्याला वगैरे. जर कपडा व्यवस्थित जर बऱ्यापैकी कपडा आहे माझ्याकडं ह्याच्यातला उरलेला मेन फॅब्रिक, त्यामुळं मी याला पायपिंग करणार आहे. तसाही गळा छोटाच आहे, पण पायपिंग जर नसेल कपडा उरला तर तुम्ही डायरेक्ट पलटी करू शकता, म्हणजे मग प्रॉब्लेम नाही. मग पुढच्या समोरच्या गळ्याला काही 6 इंच कपडा लागतो फक्त, ते होऊन जातं. किंवा मग हात शिलाई करायला लागेल आपल्याला, असं पण होतं. कधी कधी आहे ना पूर्ण ब्लाऊज झाल्याशिवाय अजिबात कपडा कुठे फेकायचा नाही, नाहीतर मग जे ब्लाऊज शिवतात त्यांना विचारा तुम्ही. खरंच थोड्या कपड्यासाठी सुद्धा आपल्याला कधी कधी बाजारात जायला लागतं, ही पण वेळ येते. नॉर्मली कपडा थोडासा जरी कमी पडला तर त्याच्यासाठी आपल्याला 10 रुपयाचा का होईना 20 रुपयाचा कपडा आणायलाच लागतं. आणि तेवढं देत पण नाहीत काही लोक, की एवढंच घ्या तेवढंच घ्या आमचा कपडा वाया जाईल, असं पण होतं. डायरेक्ट पीस घ्यायला लागतं मग आपल्याला. जर त्याच्यात आपलं ब्लाऊज होत नाही का दड काहीच नाही, उगं वाया जातं आपलं. आता मागचे टक्स घेतलेला आहेत मी इथं. आता टक्स तुम्हाला जर असं समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट घडी करायची त्या ब्लाऊजची आणि 4.5 इंचावरती घ्यायचं, साईजनुसार घ्यायचं असतं हे टक्स. आणि वरती उंची पण साईजनुसारच असतं बरं का ताईंनो, मैत्रिणींनो. आता भरपूर व्हिडिओ टाकत असतात मैत्रिणी, तर ते सुद्धा व्हिडिओ पहा तुम्ही आणि माझासुद्धा व्हिडिओ पहा. कुठले तुम्हाला सोपे वाटत ते पहा आणि कुठून पाहता ते पण लिहा. बघा बॅकनेक आपली तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, आता समोरची जी साईड आहे आपली ते लगेच जोडून घेणार आहोत. आता कटोरी आणि हे आपण अस्तर जॉईन करून ठेवलेलं आहे, अस्तर अटॅच केलेलं आहे आपण. आता आपण फक्त जॉईन करणार आहोत, दोन्ही पार्ट फ्रंट पार्ट जॉईन करून घेणार आहोत. पटापट एकामागे एक पटकन घेऊन आपण जॉईन करत आहोत. तसा मी व्हिडिओ जेवढा फास्ट होईल तेवढा मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे, कारण की एवढा लॉंग व्हिडिओ कोणी बघत नाही म्हणून फास्ट घेतलेला आहे. पण ते कळलं पण पाहिजे ना, ज्यांना जर बघायचंच असेल की कसं शिवले काय केले, तर त्यासाठी कळलं पण महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा दोन्ही पार्ट आपले मागं पुढं करून मी जॉईन करून घेतले. एक्स्ट्राचा धागा वगैरे तोडून घ्यायचा लगेचच. आणि आता लगेच 1.5 इंच स्टेप आपला कटोरीचा देऊन आपण लगेचच टक्स मारलेला आहे बघा. इथं दोन्ही साईडला पटकन आपण टक्स करून घेतलेला आहे कटोरीला. 2-3 इंचाचे ते टक्स मारलेले आहेत. आता ही कटोरी आपली तयार झाली. साईज कटोरीची मोठी आहे त्यामुळे मग कटोरी मोठीच आपली कट केलेली आहे मी. आता क्रॉस पट्टी लगेच 7-7 आपण जोडून घेणार आहोत. बघा अस्तर जोडल्यानंतर आपल्याला लगेच पटपट होतं, उरकतं लगेच आपल्याला. पण ते अस्तर जोडायचंच कुठं आहे, अस्तर वेळ जातो ना त्याच्यामध्ये. मग ते कधी कधी मी व्हिडिओमध्ये अस्तर वगैरे जॉईन करून घेते, नंतर तुम्हाला मी दाखवते, म्हणजे तुम्हाला पण बघायला जास्त वेळ नाही लागत. आता इथे बघा दोन्ही 7-7 आपण तयार करून घेणार आहोत. एक फ्रंट पार्ट तयार करून घेतला, दुसरा पण तयार करून घेतला आता. आणि हुकलूक पट्टी वगैरे लावून मी लगेच ह्याला पण क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. आता मशीनला मोटर आहे म्हणून पटकन उरकतं, नाहीतर मग पायाने कवरं बी थांबायला लागतं. एक्स्ट्रा धागा वगैरे कट केला. आता ही पण कटोरी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. आणि कुठून पाहता तुम्ही ते सुद्धा मला सांगा. इथे आता मी जो कपडा आहे त्याला जॉईन करत आहे, कशासाठी की क्रॉस पट्टी आपल्या हुकलूकची पट्टी लावायची ना आपल्याला, त्यासाठी. म्हणजे त्यांना बटन लावायचे आहेत, त्यांना लूक लावायचं नाही आहे, त्यासाठी मोठी शोधत आहे बघा. आणि आता मी लगेचच पायपिंगसाठी कपडा घेत आहे. पायपिंगचा कपडा मी शोधत आहे. पायपिंग तयार करून घ्यायची आपल्याला लगेच. दोन्ही साईडला आपल्याला लावून घ्यायचं, हुकलूक पट्टी लावून घ्यायची दोन्ही. बटन लावायचे ना, मग बटनासाठी आपण आई करतो ना, मग ती थोडीशी मोठी पट्टी हवी असते, त्यासाठी मग कपडा पण मोठाच हवा असतो आपल्याला.
आधी हुकची पट्टी आहे बघा एक साईडला, ती आतमध्ये फोल्ड करायची आणि लुकची वरतून फोल्ड करायची. मस्त आहे, छान फिनिशिंग एकदम मस्त येते आपले. आणि एवढा कपडा आहे तो लूज एकदम असा इकडे तिकडे पळतो तो. ते कुठला आहे हे कपडा तुम्हाला सांगू का मी, जे मॉलमध्ये साड्या असतात ना त्या विकायला असतात बघा, एकदम असा सुळसुळा कपडा, एकदम क्रॉसमध्ये ते साडीला ब्लाऊज होता हा. त्यामुळं आहे ना खूप त्रास होतो शिवायला आपल्याला सुद्धा, टेलर लोकांना सगळ्यांना त्रास होत असणार आहे. आणि आपल्या साडीमध्ये जे असे कडक पीस येतात ना ते एवढं आपल्याला काही टेन्शन नाही लागत, म्हणजे शिवायला व्यवस्थित मग होतं, ते फिनिशिंग पण येते त्याला. आता बघा ह्याला फोल्ड करून मी व्यवस्थित अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. काही कुठलाही पार्ट मी असा कीप केलेला नाही आहे, पूर्ण दाखवलेला आहे. तर नक्कीच बघा, लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. दोन्ही पार्ट दाखवलेले आहे, मागचे पुढचे दोन्ही दाखवलेले आहेत तुम्हाला. तर असेच व्हिडिओ छान छान बघत राहा, कमेंट करत राहा मैत्रिणींनो. बघा ही कटोरी आपली झाली तयार. आता आपण गळा पण तयार करून, मग गळा एकदम छोटा हवा आहे त्यांना, म्हणून डबल एकदा आपण चेक करून घ्यायचा आहे. 6.5 इंच मी कट केलेला आहे, म्हणजे 6 इंचचा गळा आपला राहील. तसं तरी पण आपण इथं मार्किंग केलेली आहे. आणि मागचा पुढचा भाग आता आपण लगेच जॉईन करून घेणार आहोत. दोन्ही गळे आपण व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. आता इथे मार्किंग केलेलं आहे पायपिंगसाठी. बघा दोन्ही सेम पायपिंग येण्यासाठी लगेच मी मागचा पार्ट ठेवला, फ्रंट पार्ट, आणि लगेचच मी आता जॉईन करून घेणार आहे. मागचा पुढचा भाग जोडून घेतला, त्यानंतर फक्त पायपिंग राहते मग, आणि स्लीव जोडायची झालं मग, आणि फिटिंग राहिली. बघा आता लगेच मी जोडून घेत आहे. बघा फास्ट केलेला आहे मी व्हिडिओ तरी पण. आता डबल टिप्पा मारून घेतलेला आहे दोन्ही साईडला मी. एक्स्ट्रा धागा वगैरे कट करायचा आहे आपल्याला. धागा संपलेला होता तर दुसरा लावला. 2 बॅबिन त्यासाठीच मी भरून ठेवली होती, म्हणजे आपल्याला पटकन होतं, म्हणजे भरायला परत हे करायला टेन्शन नको. आता हे बघा असे कोपरे दोन्ही आपले सेम आले पाहिजे. जोडून झालं. आता आपण पायपिंग करून घेऊ पटकन. आता पायपिंगला मी म्हटलं की कपडा आधी बघायचा आपल्याला, कपडा किती आहे नाही आहे. बघा व्यवस्थित आपला कपडा कट करून घ्यायचा क्रॉसमध्ये, आणि लगेच पट्टी तयार करून जॉईन करून आपण आता करून घेणार आहोत. तसा गळा तर काही ब्रॉड नाही आहे, पटकन होईल पायपिंग आपली. आता मध्ये आलं शेजारी ताई, त्यांना थोडंसं बोलले मी. बघा गप्पा मारले त्यांच्याबरोबर, झाले गप्पा दोघींच्या, गेल्या ते. परत मी शिवायला सुरुवात केली. बरं पायपिंगला आता मी पट्ट्या जॉईन करून घेत आहे सगळ्या. मग लगेचच आपण पायपिंग करून घेणार आहोत. आता पट्ट्या जोडून घेते आणि पायपिंग करून घेते. बघा जोडून घेतल्यानंतर लगेच पायपिंग आणि स्लीव. आता इथे बघा लगेच पायपिंग तयार झाली आपली. पट्ट्या मी जोडून घेतल्या होत्या, आणि आता मी ब्लाऊजला अटॅच केल्या. आता ब्लाऊजला अटॅच केलेलं फक्त दाखवलं नाही, कारण की ते दाखवा नंतर पायपिंग दाखवा. आता बाकीचे पायपिंगचे व्हिडिओ मी व्यवस्थित असे अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा जाऊन बघू शकता. फक्त आणि फक्त पायपिंगचे व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही सर्च करा KD फॅशन, लगेच येईल. आणि आता इथे पायपिंग मी आपली तयार, तसं मी तुम्हाला पट्ट्या वगैरे जोडून दाखवलेले आहेत सर्व. आणि टेप बाय टेप आपण सर्व ब्लाऊज टिचिंग बघितलेली आहे. आता इथे पूर्ण पायपिंग आपली होईल, तुम्हाला दाखवते. झाली पायपिंग आपली, थोडी नॉर्मली राहिलेली आहे. कुठेही व्हिडिओ कीप केलेला नाही आहे मी, कुठेही कीप केलेला नाही आहे. व्हिडिओ बघू शकता. पायपिंग बघा कशी चांगली छान झालेली आहे, एकदम बरोबर असा शेप आलेला आहे त्या पायपिंगला. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे साईड पार्टला तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आपण, आणि लगेच स्लीव जोडायचा. आता तसं मी स्लीवला मी तुम्हाला म्हटलं की त्याला बॉर्डर होती स्लीवला, तर ती स्लीवला बॉर्डर आहे ती मी जॉईन करून घेतली होती. स्लीव तर मी जोडून दाखवलेली आहे तुम्हाला. लगेचच आपण इथे
फिटिंग करणार आहोत. 2 स्लीव जॉईन झाल्यानंतर आपण फिटिंग टाकून घेणार आहोत लगेच. 2 डबल शिलाई मारायच्या, फिरवत अशी व्यवस्थित अशी शिलाई मारायची. जिथे गोल शेप आहे तिथे गोल शेपमध्ये तर व्यवस्थित आली पाहिजे. कुठेही स्लीव ओढायची नाही किंवा मेन फॅब्रिक ओढायचं नाही, काही ओढायचं नाही आपल्याला. खालचं आणि वरचं पार्ट कोणताही ओढायचं नाही, फक्त फिरवत जॉईन करायचं आणि एक्स्ट्रा जो असेल धागा तो कट करायचा आहे. दोन्ही स्लीव आपण इथे जॉईन करून घेणार आहोत आणि घेतल्यानंतर तो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करायचा ना. आता आपल्याला फिटिंग करायची आहे बघा. आता स्लीव आपली झालेली आहे. दोन्ही स्लीव आपल्या स्टिचिंग करून झालेल्या आहेत, जोडून झालेल्या आहेत. आता आपण लगेच फिटिंग करून घेणार आहोत. साथ चेक करायचं आहे दोन्ही साईडच्या बरोबर आहेत का त्या. ह्याला पण मी लगेचच फिटिंग करून घेते आणि ब्लाऊजची पूर्ण फिटिंग दाखवते तुम्हाला मी. बघा आता फिटिंग करत आहे बघा. पूर्ण आपल्या ब्लाऊजची फिटिंग पहा तुम्ही, किती सुंदर फिटिंग आलेली आहे, छान आलेली आहे बघा. आणि फोल्ड करून उलट करून टिपा मारून घ्यायचा. बघा फिटिंग प्रॉपर कशी आलेली आहे आपल्या ब्लाऊजची बघा. स्लीव पण चेक करून बघा आणि ब्लाऊज पण चेक करून पाहायचं देण्याच्या आधी. बघा आपली फिटिंग झाली, त्यानंतर आपण इथं डायरेक्टली ब्लाऊज हातात धरलेला आहे मी बघा. पूर्ण मागून पुढून एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे, कुठेही काही जास्त कमी झालेलं नाही आहे आपलं. चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा. चला बाय.